आणि महाराष्ट्रात अनेक ठिकाणी होळीच्या दुसऱ्या दिवशी धुडवड साजरी करत रंग खेळला जातो। मात्र नाशिक, कोल्हापूर, सोलापूर, लातूर या भागामध्ये होळीनंतर 5व्या दिवशी रंगपंचमी असते। ही विशेष दृश्य तुळजापूरची आहेत। तुळजापूरमध्ये रंगोत्सवाला सुरुवात झाली आहे। रंगपंचमीच्या आजच्या दिवशी अर्थातच देवाला सुद्धा रंग लावला जातो आणि मग पारंपरिक सणाला उत्सवाला सुरुवात केली जाते। गेली 2 वर्ष अनेक निर्बंध होते कोरोनामुळे, त्यामुळे बऱ्याचशा ठिकाणी रंगपंचमीचा सण, धुळवडीचा सण साजरा करता आलेला नव्हता। यंदा मात्र रुग्णांची संख्या कमी झाली आहे, त्यामुळे फारसे निर्बंध नाहीत। तुळजाभवानीची पूजा आपण पाहतोय। महाराष्ट्रातल्या विविध ठिकाणी रंगपंचमी आज उत्साहात साजरी होणार आहे। ही दृश्य तुळजापूर मधली आहेत। महाराष्ट्राचं कुलदैवत, महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीची पूजा रंगपंचमीच्या निमित्तानं आपण थेट अनुभवतोय एबीपी माझाच्या प्रेक्षकांसाठी। त्यासोबत शिर्डीमध्ये सुद्धा, पंढरपुरात सुद्धा विशेष कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय। आज रंगपंचमी असल्यानिमित्त पहाटे 4 वाजता मंदिर उघडलं। चरणतीर्थ पहाटे 4 वाजता झालं। नंतर 6 वाजता पूजेची गाठ होऊन अभिषेक पूजा झाल्या। अभिषेक पूजा झाल्यानंतर देवीला वस्त्र वगैरे घातले। वस्त्र वगैरे घालून झाल्यानंतर देवीची आरती झाली। आरती झाल्यानंतर देवीला आज रंगपंचमी असल्यानिमित्त देवीला जो आरतीच्या वेळेस भात दाखवला जातो, गोड भात नैवेद्य असतो दररोज देवीला, तो गोड भात देखील आज विविध रंगाचा देवीला आज भात आणलेला होता नैवेद्य दाखवण्यासाठी। व आरती अंगारा झाल्यानंतर देवीला पारंपरिक रंगपंचमी निमित्त रंग लावले आणि नंतर परत इथं गाभाऱ्यामध्ये रंगपंचमी देवीबरोबर साजरी झाल्यानंतर पूर्ण गावामध्ये रंगपंचमी खेळण्यास सुरुवात झाली। आज देवीला सर्व कलर लावलेले आहेत, ते विविध कलर लावलेले आहेत आणि ते देवीला लावल्यानंतर ते देवीचं रूप पाहण्याजोगे होतं आणि असं देवीला पाहिल्यानंतर अंगावरती काटा येत होता की असं रोमहर्षक देवी दिसत आहे, असं चेहरा देवीचा असा प्रफुल्लित झालेला आहे आणि देवीला आज रंग लावलेला पाहिल्यानंतर आज वेगळाच आनंद होत आहे। जय राम जय भवानी कृपाळुवंत परशुरामाची मात आरती ओ वाळू मन भावे ओ वाळू मूळ माया रेणुके आनंदी जय देवी जय देवी चतुर्शृंगी डोंगर वरुणी सत्यानंदातो वरुणी सत्यानंदातो त्रिगुण तिन्ही ताळ महा तिन्ही ताळाईच्या चरणी खेळतो चंड मुंड मर्दून महिषासुरवधया जातो महिषासुरवधया जातो घालून पायास्थळी घालून चरणास्थळी केला आपला रहिवासी।